शासनाची नाही आहे, शासनाने दिली हे मी देत आहे साडी दिली. आणि या बहिणींनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे. या उद्देशाने वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. शेवटच्या महिलेला साडी, शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे. तिथपर्यंत शेवटपर्यंत थांबणार आहे. आणि सगळ्यांची इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. मला माहित आहे, मला इंडियाने फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे, म्हणून ताबडतोब मला पार्लरची बिस्किट द्या त्यांना. त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहिलं बिस्किट द्यायला लहान मुलांना, कारण की आपण पाहिजे लहान मुलांना बिस्किट द्यावं. तर या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पण आज मी एवढं सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीण शहरावर आलेल्या महिला आहेत. आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवाराचा मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3000 रुपये 1500 जागी 3000 रुपये दिले. 3000 रुपये दिले ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी दिलाय त्यानंतर काही मिळणार. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 रुपये पाहिजे, हे कधी होऊ शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या आणि आशीर्वाद असते असं असते. कोण कोण आशीर्वाद ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खाते वापरून घेईल. बरोबर आहे. तिकडे आशीर्वाद दिला नाहीये, बाहेरचे लोक आशीर्वाद दिला नाहीये. अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयला गेला आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण पुढे गेलो. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचं येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं, पण त्याला वापर देत राहायचं तर देणारा सरकारी अजून मजबूतीनं सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांच्या